राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वंचित वर्गातील सुमारे 8,000 विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं कुंभ दर्शनासाठी घेऊन जाणार आहे। या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी अनुसूचित जातीचे असतील। या सर्व विद्यार्थ्यांचं वय हे साधारण 10 वर्षांपेक्षा जास्त असेल। महाकुंभात पहिल्या 4 दिवसांमध्ये 7 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर श्रद्धेची डुबकी घेत पवित्र स्नान केलेले। अनेक भाविकांनी संत महंताच्या तंबूमध्ये जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि कथांचं श्रवण केलं। कुंभमेळ्यातली आणखीन एक सुंदरी व्हायरल होतीये। ही मुलगी भाविक नसून फुलं विकण्याचं काम करते। या मुलीचे डोळे एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाहीयेत। महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यामध्ये आलेले लोकही या मुलीसोबत सेल्फी काढतायत। कुंभमेळ्यामध्ये लाखो भाविक पोहोचलेत। अशात तुम्ही सुद्धा कुंभमेळ्याला जात असाल तर आता ई पास असणं गरजेचं आहे। उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी ई पास सुविधा आता सुरू केली आहे। महाकुंभ मेळ्यामध्ये जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे आणि याचा फायदा विमान कंपन्या घेत आहेत। प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटांचं बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढलं असून विमान भाडे सुद्धा अनेक पटींनी वाढलंय। दिल्ली ते प्रयागराज या विमानाच्या तिकिटांच्या किमती 21% वाढलेल्या आहेत।